झी 24 तास एक पाऊल पुढे। रितेश, आता तू स्वतःच बोलतोयस की इतके सारे रिस्क फॅक्टर्स आहेत मराठी सिनेमा करताना, पण तू पाऊल टाकलास आता त्याच्यात, म्हणजे नक्कीच तू बरंच काही विचार केला असेल या बाबतीत। नाही, कसं आहे की सर्वप्रथम बजेट करेक्ट असलं पाहिजे आणि जो पुढचा चित्रपट आम्ही करणार आहोत त्यात जेवढ्या लोकांची ओळख आहे त्याच्यावर टेक्निकल एक्सपर्टीज जो मराठीसाठी लागणार आहे तो दर्जा अजून उंचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। इन टर्म्स ऑफ म्युझिक असेल, ॲक्शन असेल, कोरिओग्राफी असेल, जे हिंदीतले चांगले टेक्निशियन्स आहेत ज्याच्यामुळे चित्रपटाची क्वालिटी अजून चांगली होईल मराठी, त्याचा प्रयत्न करतो आम्ही। बालक पालककडे वळव्या। रवी जाधव एक उत्तम दिग्दर्शक आहेत आणि अनेकदा तुझ्या कनेक्शनमध्ये असतो तो। मला आठवतं रितेश, बालगंधर्व असो किंवा नटरंग असो, त्याच्या प्रीमियरला आम्ही तुला कायम प्रश्न विचारायचो की रितेश मराठीत कधी येतोयस आणि त्याचं उत्तर आज मिळालेलं आम्हाला। एकूणच ही प्लॅनिंग आणि एकूणच बालक पालकपर्यंत पोहोचणं कसं हे सगळं जमलं? मला वाटतं की न विचार करता झालेल्या ह्या गोष्टी आहेत। रवी बरोबर मी एक मराठी चित्रपट पूर्वी करणार होतो, काही कारणास्तव ते जमलं नाही। त्यानंतर ते विस्कटल्यानंतर बालक पालक मी स्क्रिप्ट वाचत होतो, तो पण रवीने चित्रपट सुरू केल्यानंतर आम्ही भेटलो, नंतर डिसाईड केलं की मी, उत्तुंग ठाकूर आणि रवी हे तिघं मिळून आम्ही चित्रपट बनवूया। आणि आज को प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट पुढे येतोय। तर ॲज अ प्रोड्युसर मराठीत पदार्पण झालं, ॲज अन ॲक्टरसुद्धा लवकर होईल। हो, अगदीच। म्हणजे आता प्रोड्युसर नंतर ॲक्टिंगकडे वळतोयस। मराठी फिल्ममध्ये तुझा नेक्स्ट प्रोजेक्ट ऑलमोस्ट सुरू झालाय, तू म्हणालास तसं जानेवारीमध्ये। त्या प्रोजेक्टबद्दल काही सांगशील का? एक चांगला सब्जेक्ट आहे, कमर्शियल सब्जेक्ट आहे आणि निशिकांत कामत हे त्याचे डिरेक्टर आहेत, दिग्दर्शक आहेत, अजय अतुल म्युझिक करतील आणि मिड जॅनमध्ये आम्ही सुरू करू शूटिंग। बीपी एक असा सिनेमा आहे ज्यात जितके लीड ॲक्टर्स आहेत नवीन चेहरे आहेत आणि रितेश, बीपी निवडण्यामागे काय, म्हणजे काय स्क्रिप्ट तुला ऐकवलेली रवीनी? मी स्क्रिप्ट वाचली होती बीपीची। मला वाटतं की बीपी एक नाटक होतं, त्याच्यावर हा चित्रपट आधारित आहे आणि हे चित्रपट कम्प्लीट कास्टिंग आणि कम्प्लीट डिरेक्शन आणि जे धुरा आहेत ते सगळ्या रवीच्या हातात होतं। त्यांनी उत्कृष्ट कास्टिंग केली, सगळे नवीन मुलं घेतली, त्यांच्याबरोबर काही सिनियर कलाकारांना सुद्धा बरोबर घेऊन हा चित्रपट बनवला। परंतु ह्या पोस्टरवर जी मुलं आहेत हेच ह्या चित्रपटाचे स्टार्स आहेत। नक्कीच, अगदी आम्ही प्रोमो पाहिला आणि खूपच वेगळा सिनेमा बनलेला आहे, तो प्रोमोमधून झळकतोय। रितेश, विशाल शेखर इतके उच्च स्तरावरचे म्युझिक डायरेक्टर्स आहेत आणि मराठीत म्युझिक देत आहेत, खूप मोठी गोष्ट आहे। विशाल शेखरच्या म्युझिकबद्दल काय सांगशील, फिल्मच्या म्युझिकबद्दल? ॲक्च्युली रवी जाधव आणि विशाल शेखर यांनी सेपरेट हे टीम अप केली, माझं काही योगदान नव्हतं। परंतु शेखर यांनी साजणी म्हणून मराठीत एक गाणं त्यांनी गायलं, अतिशय उत्कृष्ट गाणं गायलं। त्यानंतर मराठीत म्युझिक त्यांना द्यायचं होतं, पण त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळत नव्हती कुठल्या चित्रपटाला द्यावं। तर बीपी हा चित्रपट जेव्हा त्यांच्या समोर आला तर विशालनी कल्ला गायला आणि पाखरे हे शेखरनी गायलं। आणि कल्ला हे मराठी यंग युथफुल रॉक एनर्जी असलेलं एक गाणं आहे आणि पाखरे सोलफुल इमोशनल प्री क्लायमॅक्सचं गाणं आहे। मला वाटतं ह्या दोन्ही गाण्यात दोघांनी उत्कृष्ट काम केलं आणि चित्रपट पाहताना तुम्हाला ती एनर्जी पण मिळेल आणि तो सोलफुलनेस सुद्धा चित्रपटात पाहायला मिळेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।